भारतामध्ये वडगावचा 11वा नंबर आणि सलग दुसऱ्या वर्षी 12वा नंबर असं सलग 2 वर्ष आपण स्वच्छ भारतमध्ये अतिशय चांगलं काम करून राष्ट्रपतींच्या हस्ते आम्हाला पारितोषिक मिळालं आणि 10 कोटी रुपयाचं बक्षीससुद्धा आम्ही त्यावेळी मिळवलं. आणि त्यामध्ये कोरोनाचा काळ नसता तर अजून यापेक्षासुद्धा वडगावची परिस्थिती अतिशय वेगळी केली असती. नगरसेवक म्हणून जरी मी उभा असलो तरी माझ्या कारकिर्दीमध्ये जे अपुरं राहिलेली कामं आहेत ती कामं मला पूर्ण करायची आहेत. नगरसेवक असलो नगराध्यक्ष असलो तर काम करणाऱ्या माणसाला पद महत्त्वाचं नाही, काम महत्त्वाचं असतं. विरोधकांनी यामध्ये काहीच केलेलं नाही. ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आम्ही केलेल्या आहेत. कारण मी त्या वृत्तीचा नाही की विरोधकांच्यावर टीका करायची. टीका करणं हे काय माझ्या बुद्धीला न पटणार आहे, करू शकत नाही असं नाही. कोणत्या तरी कारणासाठी विरोधाला विरोध म्हणून करावं असं माझी कधीच वृत्ती नाही आणि भविष्यात पण राहणार नाही. गावाचा जास्तीत जास्त विकास कसा का होईल यासाठी एक आराखडा तयार करायचा आहे. नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आज आपण वडगाव शहरामध्ये आहोत. वडगाव शहर नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 2 तारखेला मतदान आहे. असं असताना ह्या नगर परिषदेचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष माननीय मोहनलाल माळे आपल्यासोबत आहेत. एकंदरीत ह्या नगर परिषदेमध्ये इथं काम करत असताना कोणकोणत्या पद्धतीची कामं केली आणि विकासात्मक दृष्टिकोन घेऊन ते ह्या निवडणुकीला कशा सामोरं जातात हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. लाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत आहे. ह्या आता 2 तारखेचा मतदानाच्या वेळेस आपण प्रचाराच्या करत असताना ह्या वडगाव नगर परिषदेचा जेव्हा आपण नगराध्यक्ष होते त्या कालखंडामध्ये आपल्याकडून कोणकोणती विकास कामं करण्यात आली जेणेकरून ह्या शहराचा विकासात्मक चेहरामोहरा बदलेल? 2016मध्ये निवडणूक झाली आणि मी नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून माझी निवड झाली. 2016पासून 2021 या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारणपणे 1.5 ते 2 वर्ष कोरोनाचा काळ गेला. ते सोडलं तर 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण वडगाव नगरीमध्ये अतिशय भरीव अशी कामं केली. त्यामध्ये वडगावमध्ये बगीचा कधीच नव्हता, ते 2 बगीचे आपण आणले. संभाजी उद्यान, गणेश उद्यान, छत्रपती आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपण केला. त्याबरोबर सगळ्यात मोठी समस्या असते पिण्याच्या पाण्याची. त्यासाठी 12.5 कोटीची पाण्याची स्कीम आपण वारणा नदीवरून आणली. अत्यंत अल्पावधीमध्ये अशा या मोठ्या कामाबरोबर नगरपालिकेच्या इमारतीसाठी जी नगरपालिकेची इमारत आहे ती पूर्वीची आत्ता जी आहे ती अनधिकृत आणि अतिक्रमण आहे, तर ती जागा आपल्या नगरपालिकेच्या नावावर करून तिथं आता नवीन इमारतीचं काम चालू आहे. त्याबरोबर सरसेनापती धनाजीराव जाधव जे आपल्या वडगाव नगरीचं भूषण आहे त्यांची इथं समाधी आहे. तर त्या समाधीचं जे काय नवीन नूतनीकरण करून जवळपास 12-13 कोटी रुपयाचा एक प्रकल्प आहे. त्याच्या पहिल्या स्टेजचं काम आपण आता चालू केलेलं आहे. त्याबरोबर वडगाव नगरीचंही अतिशय महत्त्वाच्या बऱ्याचशाच गोष्टी ज्या होत्या त्या आम्ही प्रामुख्यानं सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये उद्यानं तर झालीच, त्याबरोबर क्रीडांगणं आहेत. इथं नवीन वसाहतमध्ये असणारं शाहू मैदान आहे. अशा पद्धतीनं नवीन एक काहीतरी प्रकल्प डोळ्यासमोर घेऊन आम्ही साधारणपणे 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 50 ते 60 कोटीच्या आसपासची कामं वडगावमध्ये केली. त्याबरोबर कोरोनाचा काळसुद्धा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळला. कारण कोरोना हा वडगावमध्ये जरी पहिली केस आली ती कोल्हापूर जिल्ह्यातली पहिली केस वडगावला आली आणि कोणताही कसलाही अनुभव नसताना सगळे कर्मचारी घाबरलेले असताना मी स्वतः ट्रॅक्टरवर बसून त्या कर्मचाऱ्यांच्या सोबत फिरून 2 वर्ष कोरोनाची 1.5 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही हँडल करून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसं ते कोरोना आटोक्यात राहील यासाठी प्रयत्न करून आम्ही अतिशय चांगलं काम केलं. त्याबरोबर माननीय मोदी साहेबांचं जे स्वच्छ भारत अभियान आहे त्या अभियानामध्ये भारतामध्ये वडगावचा 11वा नंबर आणि सलग दुसऱ्या वर्षी 12वा नंबर असं सलग 2 वर्ष आपण स्वच्छ भारतमध्ये अतिशय चांगलं काम करून राष्ट्रपतींच्या हस्ते आम्हाला पारितोषिक मिळालं आणि 10 कोटी रुपयाचं बक्षीससुद्धा आम्ही त्यावेळी मिळवलं. त्याबरोबर वडगाव नगरीमध्ये हागणदारीमुक्त शहर म्हणून ODF+, 3 स्टार
ह्या सगळ्या नगरपालिकेच्या इतिहासात कधीही न घडलेल्या गोष्टी आम्ही केल्यात आणि ह्या सर्व करताना आपल्याला सरकारचं आणि जनतेनं आम्हाला जे काय सहकार्य केलं त्यामुळे अतिशय ह्या महत्त्वाच्या गोष्टी आम्ही करू शकलो. त्याबरोबर आता सांगितलेल्या 4 गोष्टी म्हणजे प्रमुख गोष्टी नाहीत. अतिशय मोठ्या मोठ्या बऱ्याचशाच गोष्टी आमच्या प्रलंबित पण राहिल्यात. त्यामध्ये दवाखाना असेल, त्याबरोबर नाना नानी पार्क, छोटे ओपन जिम, हे तर अशी भरपूर इतकी कामं केलीत की लाईट, स्ट्रीट, गटारी हे तर जनरली कामं आहेत. पण या व्यतिरिक्तसुद्धा भरपूर कामं आम्ही करायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये कोरोनाचा काळ नसता तर अजून यापेक्षासुद्धा वडगावची परिस्थिती अतिशय वेगळी केली असती. अशा पद्धतीनं आम्हाला काम करायला संधी मिळाली. भविष्यामध्ये सुद्धा मी प्रभाग क्रमांक 4B मध्ये उभा आहे. नगरसेवक म्हणून जरी मी उभा असलो तरी माझ्या कारकिर्दीमध्ये जे अपुरं राहिलेली कामं आहेत ती कामं मला पूर्ण करायची आहेत. भले नगरपालिकेचे आजच्या नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण ओपन पडल्यामुळे मला फारशी संधी मिळाली नाही, OBC या कॅटेगरीतून मी असल्यामुळे. पण नगरसेवक असलो, नगराध्यक्ष असलो तर काम करणाऱ्या माणसाला पद महत्त्वाचं नाही, काम महत्त्वाचं असतं, हे मी ध्येय बाळगतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवाजीनगर, नवीन वसाहत आणि कुंभार गल्ली, सनगर गल्ली या प्रभागातून मी आता निवडणूक लढवतो आहे. तर त्या प्रभागातल्या समस्या तिन्ही ठिकाणच्या वेगळ्या आहेत. तर हे वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या पद्धतीनं हँडल करून अतिशय चांगलं विजन डोळ्यासमोर माझ्यासमोर आहे की शिवाजीनगरमध्ये एक अतिशय चांगली शिवसृष्टी उभा करायची आहे. तिथं आल्यानंतरसुद्धा काहीतरी एक वेगळं बघण्यासारखं किंवा तिथं पर्यटन होईल अशा पद्धतीनं काम करायचं आहे. नवीन वसाहत हा अतिशय सुशिक्षित वर्ग आहे आणि इथं असणारे मोठे रस्त्याने जे काय आहेत तर तिथं असणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत. वडगावातील एकमेव असं शिवाजीनगर आहे की जिथे 2 नगरपालिकेचे सांस्कृतिक किंवा हॉल बांधण्याचा मान आपल्याला मिळाला आहे आणि दोन्ही हॉल मी माझ्या कारकिर्दीत आणि माझ्या हस्ते पूर्ण केलेत. त्याबरोबर कुंभार गल्ली, सनगर गल्ली अतिशय कंजेस्टेड एरिया आहे. तिथं आपल्याला ट्रॅफिक्सच्या फार मोठ्या समस्या आहेत आणि त्या ट्रॅफिकच्या समस्या कुणाचे घर न पाडता आपण चांगल्या पद्धतीनं कसं काम करता येईल यासाठी माझ्याकडे एक विजन आहे आणि ते विजन घेऊन मी पुढं काम करणार आहे. तर अशा पद्धतीनं बऱ्याचशाच गोष्टी आहेत ज्या आम्ही केल्यात आणि करणार आहे. आणि हे सर्व करताना आपल्याला आज कर्मधर्म संयोगानं केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये 10च्या 10 आमदार, 2 खासदार असतील, सगळे आमच्या संबंधित आहेत. आमचे सगळ्यांशी चांगले रिलेशन्स आहेत आणि त्याचा योग्य असा आम्ही मार्ग अवलंबून या वडगाव नगरी आणि आमच्या प्रभागाचं अतिशय चांगलं काम करायची एक ध्येय बाळगून मी ह्या निवडणुकीत उतरलो आहे आणि त्या पद्धतीनं माझी काम करायची फार मोठी इच्छा आहे. एकीकडं आपल्याला फार कमी कालावधी मिळाला नगराध्यक्ष असताना आणि याच्यापूर्वीचं 25 वर्षामध्ये जे वडगावचा शहर होता, विरोधक सातत्याने बोलतात की ह्या गोष्टी आम्ही केल्या, ह्या आम्ही केल्या, आम्ही केल्या. तुमच्या दृष्टिकोनातून ज्या काही विकासात्मक गोष्टी ज्या घडल्या तुमच्या कारकिर्दीमध्ये, याचं कुठंतरी श्रेय विरोधक घेताना दिसतात का? नाही, विरोधकांनी यामध्ये काहीच केलेलं नाही आहे. ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आम्ही केलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने विरोधकांनी ज्या गोष्टी केल्यात त्या मलासुद्धा माहिती आहेत की विरोधक म्हणून कोणती गोष्ट बोलण्यात अर्थ नाही. खऱ्या अर्थाने ज्या गोष्टी आहेत आता या मगाशी सांगताना मी राहिलो, हद्दवाढीसारखा अतिशय मोठा विषय आहे जो मी पूर्ण केलेला आहे. तो आता आपल्याला मंत्रालयामध्ये प्रलंबित आहे आणि ते हद्दवाढ 100% होणार कारण त्यामध्ये कोणती क्युरी निघालेली नाही आहे. तर हद्दवाढ झाल्यानंतर गावाचा विकास कसा होऊ शकतो हे पण ह्या गोष्टी आहेत. तर आम्ही करण्यापेक्षा विरोधकांनी खऱ्या अर्थाने गावचं कसं चांगलं होईल हे आम्ही मिळून करू असं ध्येय ठेवायला पाहिजे. कारण मी त्या वृत्तीचा नाही की विरोधकांच्यावर टीका करायची. टीका करणं हे काय माझ्या बुद्धीला न पटणार आहे, करू शकत नाही असं नाही. करायचं म्हटलं तर माझा मुळात जन्मच ह्या वडगाव नगरीमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या ह्या भूमीमध्ये झालेला आहे. त्यामुळे मला सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. परंतु मी एक वेगळ्या विचाराचा माणूस आहे की माझं ध्येय वेगळं आहे. आपण विकास ठेवून काम करूया. कोणत्या तरी कारणासाठी विरोधाला विरोध म्हणून करावं असं माझी कधीच वृत्ती नाही आणि भविष्यात पण राहणार नाही. एकीकडं वडगाव शहराचा विकास होत असताना आजूबाजूचा जो परिसर आहे वडगाव शहरांतर्गत याचं विस्तारीकरण होतं आहे. जसं आपण मगाशी म्हटलं की हद्दवाढीच्या संदर्भात आपण हा प्रस्ताव मंजुरीला आहे आता प्रलंबित.
तर असं करत असताना ह्या आजूबाजूचा जो हद्दवाढीचा विषय आहे, याचा नियोजनबद्ध विकास जर करायचा असेल, या ठिकाणी पायाभूत सुविधा, नागरी सुविधाचं प्रमाण दिलं तर याच्यामध्ये आपलं काय संकल्पना आहेत का भविष्यात? नक्कीच आहेत. कारण काय आहे, गावाचा विकास हा विकास आराखडा जो झालेला आहे, तर त्यामध्ये बरेचसेच वडगावमध्ये गारदळ उठला आणि विकास आराखड्याच्या बाबतीत काही काही टीका-टिप्पणी पण झाल्यात. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की विकास हा कधी होतो, तर विकास आराखडा त्याचं नावच आहे. ते पण विकास आराखडा होणं गरजेचं आहे. पण ते करताना हद्दीवाढी नंतर केल्यामुळे आम्ही माननीय त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना ज्यावेळी पटवून सांगितलं, त्यावेळी ती महाराष्ट्रातली एकमेव अशी केस होती, की त्यांनी DPला स्थगिती दिली आणि हद्दवाढीनंतर करा म्हणून सांगितलं. तर हद्दवाढीनंतर केल्यामुळे काय होणार आहे, की आता हद्दीमध्ये असणारे जे रिझर्वेशन्स पडले आहेत किंवा आरक्षण जे पडलेत, ती हद्दवाढीमुळे शेतात जातील. जे प्लॉटवर आहेत, म्हणजे जिथं रहिवासी लोकं राहतात, तिथं आरक्षणं पडणं योग्य नाही. तर ती आरक्षणं जर शेती विभागात पडली, तर त्यांचं नुकसान कमी होणार आहे. अर्थातच त्यांना मोबदला मिळत असतो, परंतु त्यामध्ये फार मोठं हे होतं, की एकमेकांबद्दल गैरसमज तयार होतात. तर तसं न होता या चांगल्या पद्धतीनं हद्दवाढीनंतर हा व्यवस्थित होईल. गावाचा विकास होणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं वडगावचा विकास व्हायला पाहिजे, तो झालेला नाही. या गोष्टीवर मी ठाम आहे. कारण आजूबाजूचे गाव जर बघितले, तर वडगाव हे तसं अतिशय चांगलं आणि बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होतं. 3 दिवस बाजारपेठ जनावरांची चालत असणारं आज 3 तासावर सुद्धा नाही, 1.5 तासावर येऊन थांबले. याला काय कारण आहे? तिथं असणाऱ्या दळणवळणाच्या वडगावात येणारा एकच रोड आत यायला आहे, एकच रोड बाहेर जायला आहे. यासाठी तुमच्याकडे काही प्रोव्हिजन आहेत. तर तशा कोणत्याही प्रोव्हिजन नाही, फक्त एकमेकाबद्दल टीका करणं नाही, तर त्यासाठी एक योग्य प्रोव्हिजन करायचे. आज आमदारांच्या बरोबर बैठक झाली. आम्ही बांधकाम विभागाच्या बरोबर सुद्धा चर्चा केलेली आहे. त्याच्यातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला कसा बायपास करता येईल आणि तो करून इथलं दळणवळण कसं हे करता येईल. लोकांचं कमीत कमी नुकसान होऊन गावाचा जास्तीत जास्त विकास कसा का होईल, यासाठी एक आराखडा तयार करायचा आहे. त्याबरोबर वडगावमध्ये एक क्लस्टर राबवायचं सुद्धा माझ्या डोक्यामध्ये आहे. पण त्यासाठी मिळालेला वेळ कमी होता. पण नगराध्यक्ष म्हणून नाही, खरं नगरसेवक म्हणून येणाऱ्या नगराध्यक्षाला आम्ही सांगून ते काम करून घेऊ, जेणेकरून वडगावचं नाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं घेतलं जावं, अशीच माझी अपेक्षा आहे. आता जसं इन्फ्रास्ट्रक्चर हा एक प्रमुख मुद्दा या ठिकाणी येतोय. इन्फ्रास्ट्रक्चर असेल, वाहतूक कोंडी असेल, आरोग्य सुविधा असेल किंवा घनकचऱ्यावरती एखादा प्रोजेक्ट राबवणं गरजेचं आहे. कारण शहरी विस्तारीकरण होत असताना ह्या प्रमुख भेडसावणाऱ्या समस्या आहेत. म्हणजे ज्याच्या इतर शहराचा आपण अनुभव घेत असतो. तर वडगाव नगर परिषदेच्या अंतर्गत ह्या ज्या काही प्रिकॉशन्स आहेत किंवा ह्याच्या संदर्भात आपल्यात काय संकल्पना आहे डोक्यात? कचरा हा सगळ्यात मोठी समस्या आहे. तर त्यावर आपण प्रक्रिया करून त्यामधून चांगल्या पद्धतीनं खत आणि प्लॅस्टिकचं वेगळीकरण करून प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून आपल्याला काय करता येते. तर त्यासाठी मी स्वतः नाशिकला 3 दिवसाचं ट्रेनिंगसुद्धा माझ्या शेवटच्या काळात घेऊन आलो होतो. पण वेळच मिळाला नाही. त्यानंतर करता येईल. आता भविष्यातसुद्धा ह्या गोष्टी नक्की करून तेथील कचरा प्रक्रिया करून तो शून्यावर कसा आणता येईल, यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. त्याबरोबर सांडपाण्याचा प्रश्न आहे. तर सांडपाणी जे आहे, तर त्याच्यावर STP प्लॅन बसवून त्यावर त्याची प्रक्रिया करून ते पाणी परत शुद्ध करून शेतीसाठी अगर बागेसाठी कुठेही वापरता यावं, यासाठी सुद्धा आपल्याला जागेची उपलब्धता नव्हती. ती अगदी शेवटच्या काळामध्ये आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध केलेली आहे. STP प्लॅन्ट असेल, ह्याच्यावरसुद्धा म्हणजे जिथं स्मशानभूमी आहे तिथंसुद्धा विद्युतदाहिनी किंवा हे करणं, या पण गोष्टीवर आम्ही स्टडी केला आहे आणि त्याच्यावरसुद्धा काम करायचं माझी इच्छा आहे. तर हे सर्व आता इच्छा आहेत. जर जनतेनं कौल दिला तर नक्की मी वडगावासाठी करीन. एकीकडं गट नंबर 382 आणि बाकीचा जो विषय आहे याच्यावरची सध्या वडगाव शहरामध्ये खूप चर्चा आहे. त्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल आपल्याला? 372च नाही तर वडगावमधील बहुतांश जिथं सरकारी जागेवर अतिक्रमण झालेले आहेत, अशी साधारणपणे 650 घरं आहेत. जी 650 घरं आपल्या त्या जे राहतात त्यांच्या नावावर करण्यासाठी परवाच आम्ही
त्याच्यावर विनय गोरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काम चालू केलं आहे आणि त्याचे नकाशे तयार होऊन आता फायनल स्टेजला आहेत. तर ती ज्यांची अतिक्रमणित घरं आहेत ती त्यांच्या नावावर होणार आहेत. त्यांच्या नावावर होऊन त्यांचा 7 वारा त्यांच्या नावावर निघणार आहे. तर ते तर आहेच. आणि त्याशिवाय इथं आपलं 542 घरांचंसुद्धा घरकुल आपण माझ्याच कारकिर्दीमध्ये ठराव करून ते आपण मंजूर करून शेवटच्या स्टेजला आहे. जिथे एक फक्त क्युरी निघालेली आहे की तिथं प्रदूषणाचं एक क्युरी जर झाली तर ती 542 घरं जी बेघर आहेत त्यांच्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून ती घरं बांधून मिळणार आहेत. तर हे सुद्धा जवळपास वडगावातील 1100 घरं तिथं राहू शकणार आहेत आणि त्यातून 2-3 हजार लोकांना आपलं स्वतःचं छत तिथं मिळणार आहे. विरोधकाकडून सातत्याने सांगितलं की ह्या गोष्टी आम्ही केल्या आहेत, आमच्यामुळे झाल्या. त्यांच्या कारकिर्दीत ह्यातलं शून्य काम आहे. काहीच त्यांनी केलेलंच नाही. ह्या जस्ट आमच्या कारकिर्दीसुद्धा संपत असताना आम्ही ह्या ठराव केलेले आहेत. ज्या दिवशी माझी मुदत संपत होती त्याच्या आदल्या मीटिंगला हे ठराव मी करून घेतलेले आहेत आणि ते ठराव दिलेत आणि त्याच्यावर आता प्रोसिजर सुरू झाले आणि त्या गोष्टीला आता 5 वर्ष झाले आहेत. त्यामुळे त्यांनी श्रेय घेणं म्हणजे थोडंसं चुकीचं ठरलं असं म्हणेन मी. अत्यंत विकासात्मक दृष्टिकोन घेऊन माळीसाहेब आपल्या जनतेसमोर जात आहेत. माझ्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देताना पूर्वीपासून प्रश्न चालू केल्यापासून विरोधकांच्यावर टीका न करता फक्त विकासावर हे माझं त्यांचं जो काम आहे की माझ्या विकासावर जनतेने मला समोर घ्यावं आणि माझा जो दृष्टिकोन आहे ह्या दृष्टिकोनातूनसाठीच मला मतदान करावं असं ते आवाहन करत आहेत. मुळात विकासाचा चेहरा म्हणून मोहन माळी साहेबांच्याकडे बघितलं जातं. येणाऱ्या निवडणुकीमध्ये या चेहऱ्याला जनता कशी स्वीकारते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे, वडगाव. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.